तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद छवाळे. तर तुमचं आज पूर्ण खुश होता म्हणून तुमच्यासाठी एक गुलाब तोडून आणलं आणि ते कशासाठी खुश होता ते बघा तुम्ही. आता मी खुश यासाठी, चुल्यावर फक्त आतापर्यंत भाकरी बनायची, आता तर भाजी पण बनत जाईल दररोज. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर जयशंकर मित्रांनो, मी चाललो होतो म्हैस पाजायला, कारण की तिला तहान लागली होती. आणि आपली ही म्हैस जर तुमच्या मैत्रिणीसारखी दिसत असेल तर तिला हा ब्लॉग नक्की टॅग करा. कालचा आपला ब्लॉग मध्येच अटकून गेला होता, यासाठी मित्रांनी मला दिलेला श्रापचं लागलं होतं मला पाप. मी घ्यायला येऊन लागलो डायरेक्ट गायच्या. त्यानंतर घरी आलो तर बघतो काही काका तर आपल्या नारळाला डायरेक्ट इंजेक्शन देणार होते, कारण की नारळ जास्त लागायला पाहिजे. माणसांना इंजेक्शन द्यायची, आता झाडांना पण इंजेक्शन द्यायला लागले. मग काय हर्षद छवाळे निस्ता बघत होता ते काय करत होते ते. आम्ही बागलांकर आहे खतरा, आमच्या नारळाला लावून घेतलाय आम्ही डायरेक्ट पत्रा. 7 करोड़. मग काय चालू केलं आपल्या नारळाला इंजेक्शन वर इंजेक्शन देणं. माझे मित्र लहान होते तेव्हा शाळेमध्ये करत होते काही कांड, मला सापडून गेलो डायरेक्ट कांड. राजाची राते राणी, मी घेऊन चाललो होतो बाऊला पिण्यासाठी डायरेक्ट पाणी. एवढ्या ढेकळ्यांच्या वावर मध्ये आपण अजूनपर्यंत मारलेलं नव्हतं रोटर. मी येऊन लागलो डायरेक्ट बंद करायला मोटर. आणि आपला कालचा डायलॉग आजवर राहून गेला होता, त्यासाठी परत तो डायलॉग बरं का. हर्षद छवाळेचे डायलॉग ऐकून इंस्टाग्रामची पब्लिक होऊन जाते शॉक. मी करायला लागलो डायरेक्ट बंद कॉक. आणि असे नवीन ब्लॉग बघून असण्यासाठी हर्षद छवाळेला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.